हे आंदोलन ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये गेलेलं आहे याच्यामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या प्रक्रिया वापरलेल्या आहेत। अगदी गावागावात जाऊन मिटिंगा घेणं, रस्ता रोकोच्या पहिल्या दिवशी गावागावामध्ये टायर जाळून या ऊस उद्योगामधल्या प्रक्रियेमध्ये टायराची भूमिका काय असते आणि जर कारखानदारांना ऐकलं नाही तर आम्ही काय करू शकतो याचा इशारा टायर जाळून दिलेला आहे। त्यासोबतच रस्ता रोको झाले, कारखान्यांवरती निदर्शनं झाली, परंतु एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की बीड जिल्ह्यामधल्या बहुसंख्य ग्रामपंचायतींनी ज्या ज्या भागामध्ये ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे त्या बहुसंख्य ग्रामपंचायतनी या शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला जाहीर ग्रामपंचायतचे ठराव घेऊन पाठिंबा दिलेला आहे। तसंच आज सुद्धा कोयाळ ग्रामपंचायत तालुका धारूर या ठिकाणचे सरपंच आणि बाकीचे सगळे मंडळी, आमचे राजेभाऊजी मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा आजच्या या आंदोलनामध्ये एक मुखाने ग्रामपंचायतचा ठराव दिलेला आहे आणि त्यांनी बघत नाही आहेत की आमचा पक्ष कोणता आहे, आमचे नेते कोण आहेत, यापेक्षा आमचा पक्ष आणि आमचा नेता हा शेतकरी आहे आणि आमच्या ऊसाचा दर हा आमचा खरा प्रश्न आहे। ही जाणीव ज्या शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे, ज्या नागरिकांमध्ये झालेली आहे, हे या आंदोलनाचं खरं यश आहे। आणि म्हणून जाती आणि धर्माच्या पलीकडं, राजकारण आणि पक्षाच्या पलीकडं जाऊन शेतकरी जात, शेतकरी धर्म आणि शेतकरी हाच आमचा पक्ष आहे या मुद्द्याला घेऊन ही चळवळ बीड जिल्ह्यामध्ये रुजू चाललेली आहे। ही आम्हा सगळ्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या पोरासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही या सगळ्या ग्रामपंचायतवाल्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।